हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी मी वांगे कट करून तेलामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून परतून घेणार आहोत। आपली वांगी छान परतून झाल्यानंतर थोडेसे मऊ झाले की आपण तेलातून बाहेर काढून घेऊया। आपली वांगी छान मऊ झालेली आहे। आपण ग्रेव्हीची तयारी करून ठेवलेली आहे। ग्रेव्हीसाठी टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण आणि हा आहे घरचा मसाला, हे वापरणार आहोत। तर चला मग आपण ग्रेव्ही करूया। त्यासाठी मी फ्राय केलेले तेल तेच वापरत आहे। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दुसरे घेऊ शकता। तेलामध्ये मोहरी टाकून चांगली उडेपर्यंत थांबायचं। प्रत्येकाची वांग्याची भाजी प्रत्येकजण वेगळी वेगळी बनवतात, प्रत्येकाची वेगळी रेसिपी असते। मला वांग्याची भाजी काळ्या तिखटाची आवडते। आज आपण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की माझी रेसिपी शेअर करा आणि ट्राय करा। उडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो आणि लसूण त्यासोबत छान फ्राय होईल। हा आहे ग्रेव्हीसाठी बनवलेलं खोबरा आणि तिळाचा पेस्ट। आपण कूट, हा आहे एसर टाकल्याने भाजीला छान तेल पण सुटते आणि ग्रेव्ही छान भरून येते। मध्ये आपण हळद, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं हे काळं तिखट घरचं बनवलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे गरम पाणी आहे जे हळूहळू करून सोडायचं त्याच्यामध्ये। तुम्हाला पहिले ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडंसं गरम पाण्याने मिक्स करायचं ते। मग त्याच्यामध्ये कोथिंबीर, भाजीला छान तेल सुटलं ना मग त्याच्यामध्ये वांगे टाकायचे। आणि तुम्हाला जसं जसं पाहिजे, ग्रेव्ही पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे।